बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गापासून काहीच अंतरावरती घडला। या ठिकाणी एका टेकडीवरती ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे। इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं, मात्र हा भाग डोंगराळ असल्याने इथं धोका होता, त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यात तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला। बावधन बुद्रुक मधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL या संस्था यामध्ये जो निर्मनुष्य परिसर आहे त्या ठिकाणी च्या दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान हे हेलिकॉप्टर सुनील तटकरेंना घेण्यासाठी जात होतं अशी सुद्धा माहिती मिळतेय, पण त्याआधीच दुर्दैवी घटना घडली। 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे। ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। ते हेलिकॉप्टर या वातावरणामध्ये जिथं पाऊस आहे आणि खास करून लोणावळा या भागामध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो आणि त्या व्हॅक्यूममध्ये वातावरण जर खराब असेल तर ते ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टर इथं वापरू नये असं मला तरी वाटतं। आणि याच्यात जर वेदरची तिथं त्यांनी एक वेदर खराब आहे असं सांगितलं असेल तर अशा वातावरणामध्ये हेलिकॉप्टर वापरलं गेलं नाही असं पाहिजे असं मला वाटतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।